नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. भुदरगड तालुक्यात अकोर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात 24 कोटीची विकास कामे पूर्ण झाली असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजप पक्ष कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि विकास कामाच्या बळावर मोठ्या जोरात लढवणार असल्याचं प्रतिपादन भाजप नेते देवराज बारदसकर यांनी केले. कोल्हापुरात रविवारी पार पडलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात माजी खासदार विनायक राऊत यांनी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हा प्रकल्प ठेकेदार आणि दलालांच्या फायद्यासाठी असून शेतकऱ्यांच्या घरावर वरवंटा फिरवणार असल्याचा आरोप केलाय. आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचालित कोरगावकर हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत निर्भय बनो या विषयावर मार्गदर्शन सत्र पार पडलं. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून गाडीवरून सायलेन्सर काढून फिरण्यापेक्षा सायलेंट होऊन ध्येयाच्या मागे धावा असा प्रेरणादायी संदेश दिलाय. कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 कसबा बावडा पूर्व येथील ड्रेनेज पाईप लाईन टाकण्याच्या कामात तब्बल 85 लाखाचा बोगस घोटाळा उघडकीस आलाय. ठेकेदारांनी केवळ मर्यादित काम करूनही 5 टप्प्यापैकी 4 बिले मंजूर करून घेतलेत व 5व्या टप्प्यासाठी बनावट मोजमाप पुस्तक सादर करून अंदाजे 85 लाखाची रक्कम उचलली आहे. प्रत्यक्षात मात्र नागरिकांच्या घरात व शेतकऱ्यांच्या शेतात ड्रेनेजचं पाणी शिरून मोठं नुकसान झालंय. गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरचा राजाचा भव्य आगमन सोहळ्याला हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी उपस्थिती लावली. या उत्सवी वातावरणात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सहभाग घेत श्री गणरायाचं पूजन करून मनोभावे दर्शन घेतलं. आज पेठ वडगाव तालुका हातकणंगले येथे राज्यसभा खासदार धनंजय माडिक यांनी सदिच्छा भेट दिली. वडगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष मोहन माळी यांच्या घरी बैठक झाली. यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा केली. खासदार माडिक यांनी पक्षातील वरिष्ठांची चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असं सांगितलं. गावातील पारंपरिक क्रीडांगणाच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या हालचालीमुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ही जागा खेळाच्या उपयुक्ततेसाठी राखून ठेवावी अशी मागणी नागरिकांच्याकडून सातत्याने होत आहे. कोल्हापुरात आयोजित दिव्यांग शेतकरी मेळाव्यादरम्यान आमदार बच्चू कडू यांनी या संदर्भात माहिती दिली. त्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून या प्रकल्पावरील नागरिकांच्या चिंता लक्षात घेण्याच्या सूचना दिल्या. इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या वतीनं पॅव्हेलियन हॉटेल येथे एक भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. यावेळी इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या अनेक महिला सदस्यांनी उपस्थिती लावली. यावेळी गोखले कॉलेज शिक्षक प्रसारक मंडळाच्या चेअरमन तसेच शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सध्या उच्च पदस्थ काम करणाऱ्या डॉक्टर मंजिरी मोरे यांची इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी पाणी पुरवठा अधिक वेळेवर व नियमित व्हावा यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आले. माजी मंत्री माजी आमदार प्रकाशना आव्हाडे आणि आमदार डॉक्टर राहुल आव्हाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या निधीतून जिम्नॅशियम मैदान ते जलशुद्धीकरण केंद्र दरम्यानच्या जुन्या पाईपलाईनच्या बदल कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला. कोल्हापूरमधील आंतरभारतीय शिक्षण मंडळाच्या कोरगावकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शालेय जिमखाना निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष लोकशाही अनुभवली. मतदार यादी, ओळख पटवणे, मतदार प्रक्रिया, मतमोजणी अशा साऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेत संसदीय लोकशाहीचे धडे गिरवले. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं?
गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.